हाय मित्रांनो, पी-एफला कसं अप्लाय करायचं त्याविषयी आपण बोलणार आहोत. ॲडव्हान्स पी-एफसाठी. तर बघा, तुम्ही ई-पी-एफ-ओ लॉग इन करा. ऑफिशियल वेबसाईटला जा. ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला के-वाय-सी अपडेटेशनचा ऑप्शन येत असेल. के-वाय-सी अपडेटेशनला ओके करा. तो केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचं पेज येईल, ज्यामध्ये तुम्हाला यू-ए-एन नंबर टाकण्यासाठी आणि खाली पासवर्डचा ऑप्शन येत असेल. जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल, तुम्हाला यू-ए-एन नंबर माहीत असेल, तर तुम्ही तुमचा पासवर्ड जनरेट करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर सोबत हवा असेल. ठीक आहे. तर तुम्ही यू-ए-एन नंबर टाईप करा. त्यानंतर आता बघा, पासवर्ड टाईप करायचा. मी माझा पासवर्ड टाईप केला आणि लगेच कॅप्चा. जे कॅप्चा आहे ते तुम्ही व्यवस्थित टाका, जेणेकरून तुमचं ते साईन फेल जाणार नाही. इनव्हॅलिड कॅप्चामुळे पण साईन फेल होतं. आता बघा, व्यवस्थित मी कॅप्चा सगळं भरलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आली. लगेच एक आधार लिंक मोबाईल नंबरवरती ओ-टी-पी येतो. तो ओ-टी-पी अपडेट करा आणि प्रोसीड करा. ते प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला पी-एफचं पेज येईल, ज्यामध्ये तुम्हाला आता बघा पी-एफचं पेज येईल लगेच. ठीक आहे, आलेलं आहे आणि तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसत असतील. थोडं मी झूम करतो, जेणेकरून तुम्हाला ते दिसायला सोपं जाईल आणि व्यवस्थित कळेल पण. तर त्यामध्ये तुम्ही काय करा, जी काही डेस्कटॉप साईट ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे ऑप्शन्स आहेत ते व्यवस्थित दिसतील. तर बघा, खाली आता इथं पहिले 4-5 ऑप्शन आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पी-एफशी रिलेटेड आहेत. प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही तुमची प्रोफाईल चेक करू शकता. दुसऱ्या ऑप्शनचा मॅनेजचा ऑप्शन आहे, त्यामध्ये तुमची के-वाय-सी अपडेट करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पी-एफ क्लेम करण्यासाठी. त्याला ओके केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची स्लाईड येईल, ज्यामध्ये तुम्हाला बँक नंबर अपलोड करायचा आहे, बँक डिटेल्स टाकायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल. तर बँक डिटेल्स तुम्ही अपडेट करा. जो काही तुम्ही अकाउंट नंबर अगोदर दिलेला आहे तोच अकाउंट नंबर टाका. आणि आता तुम्हाला त्यासोबत चेकबुक आणि पासबुकची आवश्यकता लागणार नाही, कारण ऑनलाईन व्हेरिफिकेशन होत आहे बँके थ्रू. तर ती एक चांगली गोष्ट झालेली आहे. त्यानंतर त्याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही या दुसऱ्या पेजवरती याल. प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेमवरती गेल्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही ॲडव्हान्स पी-एफला अप्लाय करत आहात, त्यासाठी जो बघा तुम्हाला येत आहे ऑप्शन. तर ओके, दुसरं पेज ओपन होतं आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स पी-एफला अप्लाय करायचं ऑप्शन येत आहे. तुम्ही इथून पी-एफ ॲडव्हान्स अप्लाय करू शकता. आणि इथं तुम्हाला आल्यानंतर इलनेस टाकायचं आहे आणि जेवढी पी-एफ अमाऊंट आहे तेवढी तुम्हाला आवश्यकता आहे तेवढी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यामध्ये ॲड्रेस अपडेट आणि सबमिट केल्यानंतर फॉर्म सबमिट होऊन जाईल आणि विथिन 7 दिवसामध्ये तुमचा जो पी-एफ ॲडव्हान्समध्ये तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढं तुमच्या अकाउंटला क्रेडिट होईल. तर या प्रकारे तुम्ही तुमच्या घरी बसल्या बसल्या पी-एफला अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे. धन्यवाद.